नमस्कार. प्राध्यापक मा. लामखेडे यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालीत. त्यांच्या अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याच्या निमित्ताने 3 पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. संगमनेर येथील त्यांच्या चाहत्यांनी एकत्र येऊन हा सोहळा आयोजित केला आहे. या समितीचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आहेत. डॉक्टर तांबे यांनी नेहमीच संगमनेरच्या कला आणि साहित्य विश्वाला प्रोत्साहन दिले आहे. प्राध्यापक मा. लामखेडे यांचा हा अमृत महोत्सवी गौरव सोहळा 27 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये होत आहे. या समितीचा एक संयोजक म्हणून मी आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देत आहे. ज्यांनी आपलं धगधगतं आयुष्य राष्ट्रसेवा दलासाठी समर्पित केलं ते आदरणीय पन्नालाल सुराणा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, निर्भय बनोट चळवळी ॲडव्होकेट असीम सरोदे यांचीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. या कार्यक्रमात प्राध्यापक मा. लामखेडे यांचे सहकारी विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, सुप्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माननीय संजय मालपाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. आणि हो, महाराष्ट्राला मिळालेले सभ्य, सुसंस्कृत आणि दमदार राजकारणी म्हणजे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. मित्र हो, आदरणीय लामखेडे सरांचा चाहता आणि त्यांचा विद्यार्थी म्हणून मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. लामखेडे सर म्हणजे संगमनेरच्या मातीला पडलेलं चाकोरी पलीकडचं विवेकी स्वप्न आहे. संगमनेर महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाज घडवणारी राहिली. हेवा वाटावा अशी निरीक्षण शक्ती सरांकडे आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके मराठी साहित्याला समृद्ध करणारी आहेत. सहलप्रेमी, पक्षी निरीक्षक, तत्वनिष्ठ समाजवादी, विज्ञाननिष्ठ आणि संविधानमूलक माणूस अशी सरांची सारीच रूपं हवीशी वाटणारी आहेत. अशा या शेतीच्या मातीला ज्ञानाचा गंध देणाऱ्या 75 वर्षाच्या आधारवडाला त्यांच्या चाहत्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील समाजभानी लेखक आणि सामाजिक चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते श्री राजा कांदळकर यांनी लामखेडे सरांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत सरांचे जीवन, संगमनेर महाविद्यालयातील वातावरण, त्यांचं लेखन, सामाजिक चळवळी, सांस्कृतिक राजकारण अशा अनेक प्रश्नांची उकल करणारी आहे. तेव्हा आपण ही मुलाखत जरूर ऐका अशी विनंती मी आपणास करत आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्रातले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक मा. लामखेडे सर आहेत. लामखेडे सर यांची ओळख करून जर द्यायची असेल तर थोडक्यात अशी देता येईल की ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, संगमनेर महाविद्यालयामध्ये त्यांनी मराठी विषय विद्यार्थ्यांना शिकवला, अनेक पुस्तकं लिहिली, विविध चळवळी, सामाजिक चळवळी असतील, ग्रामीण साहित्याची चळवळ असेल, या चळवळीमध्ये त्यांनी अत्यंत कार्यकर्ता संघटक म्हणून काम केलं. असा हा एक प्रयोगशील शिक्षक, विद्यार्थ्यांवर प्रयोग केले, आपल्या विषयामध्ये संशोधन आणि लेखन याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले. ते स्वतः संशोधक अशा अर्थाने आहे की तमाशा, शाहिरी, लोकसाहित्य याचे अत्यंत संशोधक आणि अभ्यासक, चिकित्सक अशी त्यांची एक भूमिका राहिलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण साहित्याच्या चळवळीमध्ये ज्यांनी ही चळवळ सुरू केली तर त्या चळवळीमधले एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व, नाव जर आपल्याला सांगायचं असेल तर ते प्राध्यापक मा. लामखेडे सरांचं सांगितलं पाहिजे. सरांशी आपण जेव्हा चर्चा करू आणि ते बोलतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा माणूस एकदम दिलखुलास, चेहऱ्यावर सतत टवटवी आहे, कायम हसतमुख. आणि मी गेली 25 वर्ष पाहतोय सर तुम्हाला की मी कधीही निराशा तुमच्या चेहऱ्यावर बघितली नाही. कायम तुम्ही हसतायत, हसूनच सगळ्यांशी बोलतायत. हे जे सगळी ऊर्जा आहे ना,
हा उत्साह आहे हा कुठून येतो सर तुमच्यामध्ये? तुकोबांनी म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्ही मनानं प्रसन्न असला की ह्या सगळ्या सिद्धी तुम्हाला आपोआप येतात. त्याच्यासाठी वेगळं काही तप करा, जप करा किंवा आणखी काही गोष्टी कराव्या लागत नाही. तुम्ही तुमच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं आणि झोकून दिलं की तुम्हाला तो एक समाधानाचा जो आनंद असतो तो मिळतो आणि तो राहतो. माणसाच्या प्रकृतीला हे जे समाधान आहे हे समाधानच असं ताजं टवटवीत ठेवतं. सर तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी आणि तुमच्या घरात एक गांधींचा फोटो आहे. गांधींचा माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे आणि माझ्या जीवनशैलीवर प्रभाव आहे असं तुम्ही नेहमी सांगत असतात. तुमच्या भाषणातून किंवा लेखनातून पण ते दिसतं. हे गांधी कुठे भेटले तुम्हाला? गांधी मला फार लहानपणी भेटले. माझं गाव हे बोट्याची केळवाडी आणि आमचा घरी मेंढपाळाचा व्यवसाय. माझे आई वडील मेंढ्या वळत होते. शिक्षणाची परंपरा नव्हती. माझे एक आतेभाऊ होते, ते शिकलेले होते, जुन्या काळचे मॅट्रिक होते. तर ते एक दिवस आले, ते मी शाळेच्या वयाचा झालो तेव्हा कोकरं वळत होतो. तर ते आले आणि ते म्हणाले की याला शाळेला शिकायला न्यायचं. वडिलांची इच्छा होती की शिकावं यानं आणि मला राजुरीला घेऊन गेले. ज्या आत्याच्या घरी मी राहिलो आणि जे माझे मेवणे जे मला घेऊन गेलेले होते, तर त्यांच्या घरात एक देवारा होता. त्या देवाऱ्यामध्ये गांधीजींची एक प्रतिमा होती. जसा देवाची पूजा केली जाते ना तशी गांधींची पूजा ही केली जात असेल. आणि त्यांचं लग्न झालं होतं तर लग्नामध्ये भेट म्हणून त्यांना ती गांधी मिळालेली होती. आणि मला घरात लहान होतो तेव्हा देवपूजा वगैरे करायला मोठी माणसं पोरं नाही सांगायचे. गांधी मला तेव्हा भेटला, देव्हाऱ्यामध्ये भेटला. आणि त्यानंतर मी आमच्या शाळेमध्ये सूतकताई होती, सूतकाम विणकाम होतं. तर तिसरीला मी गेलो आणि टकळीवरती सूत कातायला शिकलो. सुताचा जो धागा निघाला ना त्या धाग्यानं मला गांधींशी जोडला असं. आणि मग माझ्यातला गांधी पुढे गेला. मग खादी आली, मी खादी वापरायला लागलो. टॉवेल विणला पहिला 6वीला असताना. आणि गांधीजींचा तो खादीचा पोशाख माझ्या अंगावर जो आला, जसजसा मी परिपक्व वयामध्ये मॅच्युअर होत गेलो तसे मला गांधी सर्वात जवळचे वाटायला लागले. आजही माझ्या हिशोबी गांधीने एवढा महान आणि मानवतावादी अशा प्रकारचा दुसरा महापुरुष नाही. आणि ज्याच्याबद्दल आईन्स्टाईननं म्हटलेलं होतं की हाडामासाचा एक माणूस या पृथ्वीवर होऊन गेला गांधी नावाचा, याच्यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही, माझा तरी विश्वास आहे. खरंय खरं. पण पुढे म्हणजे गांधी हा एक मोठा माणूस तुम्हाला भेटला, पण अशी अनेक माणसं तुमच्या लेखनात आणि बोलण्यात पण अनेकदा येतात. तर क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांचं अफाट वक्तृत्व आणि तुम्ही स्वतः ते ऐकलेलं आहे. तर नाना पाटलांना तुम्ही भाषणात ऐकलं काय, कसं काय तुम्ही गेला भाषण ऐकायला आणि लहान वयात? अगदी मी 10वीला होतो आणि नाना पाटलांच्या विषयी खूप काय ऐकायचो. नाना पाटलांचा पोवाडा आम्ही ऐकलेला होता आणि त्या पोवाड्याने अक्षरशः आम्ही भारावून जायचो. तर ते नाना पाटील जुन्नरला आले 66 साली. फेब्रुवारीचा महिना होता आणि तिथं संपूर्ण महाराष्ट्र समितीची सभा होती आणि सभेच्यासाठी वक्ते ते होते. बीडी किल्लेदार म्हणून पुण्याचे महापौर होते, ते आलेले होते. भाना राजहंस होते. शेतकरी कामकरी पक्षाचे उद्धवराव पाटील होते. आणि ती सभा ऐकण्यासाठी, कारण नाना पाटलांच्या विषयीचं आमचे हिरो होते त्या काळात, अफाट लोकप्रियता होती. आणि नाना पाटलांचं जे भाषण आहे म्हणजे मांडीवरती दंड थोपटायचे, मांडीवरती थाप मारायचे आणि भाषण करायचे आणि समोरच्या लोकांना आपलंसं करायचंय. त्याला माळकरी मार्क्सवादी असं म्हणत असत. तर असा हा जो माणूस, अशा प्रकारचा क्रांतिसिंह, मी नुकतंच त्या म्हणजे गांधी या नाना पाटलांवरचं गदी माडगुळकरांनी एक लेख लिहिला होता मराठ्यामध्ये, मी सिंह पाहिला होता म्हणून. आणि तो सिंह, क्रांतिसिंह नाना पाटील यांना पाहण्यासाठी सायकलवर आम्ही गेलो होतो. 10वीची पोरं. हो. आणि जवळजवळ 30 एक पोरं होतो. आणि जुन्नर आमच्यापासून 35 ते 40 किलोमीटर आहे. सायकलवर गेलो. रात्रीची सभा होती. रस्त्यामध्ये दारुड्यांनी पोरांना अडवलं, मारलं
आम्ही त्या सभेत गेलो आणि नाना पाटलांचं जे भाषण आहे ते ऐकलं. नाना पाटलांना कोणीतरी सांगितलं की आपल्या सभेला येणाऱ्या पोरांना काही लोकांनी दारुड्यांनी वगैरे मारलेले आहे. तेव्हा नाना पाटलांनी गर्जना केली आणि आमच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या गुंडांनी मारहाण केली असं त्या सभेमध्ये सांगितलं. तो नाना पाटलांनी आमचा एवढा कैवार घेतला आणि त्या नाना पाटलांची सभा मी ऐकली आणि काय अफाट त्या माणसाचं वक्तृत्व होतं. बोली भाषेचा वापर उत्तम करत होते. लोकांच्या मनामध्ये ते जाऊन पोचत होते. लोकांच्या भाषेत बोलत होते आणि लोकांचेच प्रश्न मांडत होते. खाकी वगैरे ते हा, तर त्याच्यामध्ये मी त्यांचे दोन ते फार त्यांच्याजवळ फाईल असायची आणि फाईलमध्ये कात्रणं असायची वर्तमानपत्रातली. कोण कधी काय म्हणालं ते लगेच ते वाचून दाखवत. मी म्हणत नाही, हे म्हणतात. आणि ते कात्रण वाचून दाखवल्याच्या नंतर मग ते सांगायचे. त्यांनी काही 2 शब्दांचे त्यावेळेस आम्ही पहिल्यांदाच ऐकत होतो की त्यांना खाकी आणि खादी ह्या 2 शब्दांवर ते कोट्या करायचे आणि ते म्हणायचे भ्रष्टाचार यातच दडलेला आहे. खादी आधी खा असं हे सांगते आणि खाकी पोलिसांना तेच सांगते, खाकी तुला काय बिघडलंय असं. अशा प्रकारची नाना पाटलांचं ते भाषण हे आम्ही ऐकलं आणि त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झालेली होती पण महाराष्ट्र बेळगावातून आलेला नव्हता. तर त्याच्या प्रश्नावरती त्यांनी ते मत मांडलं आणि मला नाना पाटील ऐकायला मिळाले. म्हणजे हे केवढं भाग्य आहे की या ज्या लोकांचा इतिहास आम्ही जेव्हा आता अलीकडच्या काळामध्ये सावरकरांचा विषय येतो आणि सावरकरांच्या पुढं त्या मार्शलिसला मारलेल्या उडीचं एवढं कौतुक केलं जातं, त्यावेळेस नाना पाटलांचं हे जे प्रचंड कार्य आहे, तुफान सेना उभी केली, 42ची क्रांतीच्या मध्ये प्रति सरकार स्थापन केलं, एवढं सारे काही केलं तरी आम्हाला त्यांच्याविषयी इतिहासातून काही कळू दिलं जात नाही. याचं कारण असं आहे की आमच्या धडावर आमचं डोकं नाही. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये दुसरेच लोक आम्हाला काहीतरी शिकवतात आणि त्यानुसार चालतात. म्हणून हे सारं काही असं होतं. तेव्हा नाना पाटलांची ती आठवण माझी कायमची लक्षात आहे. तर नाना पाटील जसे होते आणि त्यांचं वक्तृत्व अफाटच होतं, असे कोण माणसं आणखी तुम्हाला असं वाटलं की ही माणसं अभ्यासू आहे, बोलणारी आहे आणि ती तुम्हाला संधी मिळाली ऐकायला? सगळ्यात पहिली मी सभा ऐकली होती 1962 साली आणि ती सभा आमच्या राजुरीच्या हायस्कूलच्या मैदानावर झालेली होती. त्याच्यातले वक्ते होते अशोक मेहता. अशोक मेहता त्यावेळेस प्रजा समाजवादी पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष होते. देशातले मोठे समाजवादी नेते, मोठे संस्थापक. 34 साली जी समाजवादी पार्टी स्थापन झाली ना, तर त्याच्यातले ते. तर त्यांचं भाषण मी ऐकलेलं होतं. पण मला पुढं जी वेगवेगळी जी भाषणं ऐकायला मिळाली, वेगवेगळ्या प्रकारच्या वक्त्यांची भाषणं मला ती ऐकायला मिळाली आणि त्याच्यामध्ये म्हणजे समाजवादीचं मधुलिमेंचं भाषण मी ऐकलं. आम्ही भारावून गेलो. SM चं भाषण आणि नानासाहेबांचं भाषण, ही दोन्ही भाषणं जी आहेत तर दोघांच्या 2 तऱ्हा आहेत. म्हणजे अत्यंत तर्कशुद्ध, मोजक्या शब्दात, नेमक्या शब्दात नानासाहेब बोलणार आणि SM जे बोलायचे ना, तर SM तुमच्या म्हणजे SM म्हणजे ती एक सोज्वळ अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व अंतःकरणात जाऊन पोहोचणार. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र म्हणजे SM असं आत्र्यांनी त्यांचं वर्णन केलं. त्याचं कारणच ते होते, ते तशा अर्थाने लोकनेते होते. पण मी आणखी काही लोकांची भाषणे केली. मला वाटतं की एक भाषण मी रिपब्लिकन पक्षाचा पुण्याच्या शनिवार वाड्यावरती रिपब्लिकन ऐक्य झालं होतं त्यावेळेस आणि त्या रिपब्लिकन ऐक्याच्या सभेसाठी मला उपस्थित राहता आलं होतं शनिवार वाड्यावर. शनिवार वाड्यावरच्या सभेला मी एवढी कधीही गर्दी पाहिली नव्हती. कारण तो जो कॉर्पोरेशनकडनं येणारा पूल आहे ना, त्या पुलावर उभं राहून आम्हाला ती भाषणं ऐकायला लागत होती आणि त्या भाषणामध्ये सगळ्यात माझ्यावरती जो परिणाम झाला तर त्यातल्या BC कांबळ्यांचं भाषण. BC कांबळे हे अत्यंत संयमी अशा प्रकारचे रिपब्लिकन नेते होते आणि ते जे बोलले राज्यघटनेवर बोलले होते आणि त्यावेळेस नुकतेच पेरियार रामस्वामी हे त्यांचं निधन झालेलं होतं आणि त्या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली होती. पण माझं सगळ्यात जास्त लक्ष त्या सभेतल्या कशाने वेधलं असेल तर त्या सभेमध्ये जो मॉब बसलेला होता, श्रोते होते, अहो बायका होत्या, पाठीशी बांधलेल्या, पाठीशी लावलेली मुलं किंवा कडेवर घेतलेली लहान मुलं आणि या सगळ्या अशा गोरगरीब
दलित समाजातल्या ह्या सगळ्या महिला आणि ही एवढी ताकद आज रिपब्लिकन पक्षाचं सगळं अवसान गाळलेलं पक्ष पाहायला मिळतो ना, आणि ज्या नाही त्या तडजोडी करणारे त्यांचे नेते दिसतात, त्यावेळेस मला त्या चळवळीचं सामर्थ्य, कारण बाबासाहेब नुकतेच गेलेले होते आणि हे सारं होत होतं, तर ती सभा ही सुद्धा माझ्या लक्षात आहे. यशवंतराव चव्हाणांची एक सभा मी ऐकली होती निवडणुकीच्या प्रचारात 71 साली. यशवंतराव जुन्नरला आलेले होते, हेलिकॉप्टरमधून उतरले आणि यशवंतराव फक्त 5 मिनिट बोलले, त्या सभेमध्ये बोलले. आणि त्या सभेमध्ये यशवंतरावांनी 5 मिनिटांमध्ये अत्यंत सरळ साध्या शब्दामध्ये लोकांच्या, म्हणजे त्यांचं त्यावेळेस जे बैल जोडी हे निशाणी होती तर ती गेलेली होती आणि गाय वासरू आलेलं होतं. यशवंतराव तेवढंच म्हणाले की आता आमचे बैल गेले पण त्यांची माता आम्ही आणलेली आहे. आणि त्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचं चिन्ह जे होतं तर ते सगळं त्यांनी हे केलं. यशवंतराव महाराष्ट्रातलं अत्यंत सुसंस्कृत अशा प्रकारचं नेतृत्व, संयुक्त महाराष्ट्राच्या काळात त्यांच्यावरती आरवाजच्या अशा प्रकारची टीकाही झाली, पण आज जो महाराष्ट्र दिसतोय त्याची जी जडणघडण दिसते तर ती आपल्याला सगळी यशवंतरावांची देण आहे. आणि आम्ही नेहमीच सांगतो की महाराष्ट्रामधलं म्हणजे आजचा जो बदल आहे, जी 60 साली संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर यशवंतरावांसारखा मुख्यमंत्री झाला आणि जी कृषी औद्योगिक क्रांती झाली आणि सुसंस्कृत महाराष्ट्राच्या निशाण्या असणार, म्हणजे आम्ही प्राध्यापक लोक आमच्या दृष्टीनं विश्वकोशाचं कार्यालय वाईला झालं, साहित्य संस्कृती मंडळ हे उभं राहिलं, मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचं काम त्याने केलं. आणि स्वतः यशवंतराव हे उत्तम साहित्यिक अशा प्रकारचे होते. मतभेद असतील, त्यांचे विचार वेगळे असतील, पण त्यांचं मोठेपण ती गेल्यानंतर जाणवतं, तसं नेहरूंचं जाणवतं. मी एकेकाळी डॉक्टर लोहियांचा फार चाहता होतो, पण जसजसं काळ पुढे गेला आणि लोहियांचं भूमिका मला एकांगी अशा प्रकारे, मी राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांमध्ये सतत मला वाटतं 5-25 वर्ष तरी राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात कुठेही गेलो की डॉक्टर लोहिया, त्यांचं भाषाविषयक, जातीविषयक धोरण आणि त्यांचं सांस्कृतिक धोरण याच्यावरती बोलायचो. पण नंतर मला असं दिसलं की त्यांच्यापेक्षा नेहरूंचं अधिक पुरोगामी, अधिक संतुलित आणि खऱ्या अर्थानं देशाला दिशा देणारं होतं. नेहरू होते म्हणून आज आपण या स्तरावर आलोत, पण नेहरूंनी जे काही केलं ते तर विकायला बसलेत लोक आता. तेव्हा ही जी नेहरूंची हे होती भूमिका ती मला आवडली, पण गांधी हे माझ्या दृष्टीनं सर्वोच्च. खरं खरं. सर, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंय, ग्रामीण साहित्य चळवळ, बाबा आढावांबरोबर काम केलंय, तर बाबा आढाव तुम्हाला कुठे भेटले आणि तुम्ही जे काम केलंय ना महात्मा फुले प्रतिष्ठान वगैरे, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, तर ते कसं सुरू झालं? बाबा मला राजुरीत भेटले. बाबा 62 साली आमच्या तालुक्याचे आमदार विना आवटे होते, ते समाजवादी होते. पण यशवंतरावांच्या बरोबर जेव्हा महाराष्ट्रातले हे जे समितीचे सगळे लोक वगैरे गेले काँग्रेसमध्ये, तेही गेले काँग्रेसमध्ये आणि त्याच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी गावाच्या मध्यभागी आवट्यांचं घर होतं आणि आमची शाळा तिथं जमाती शाळा म्हणून होती, मुस्लिम समाजाचे, त्याच्यामध्ये आमचे वर्ग भरायचे. तर तिथं चावडीच्या समोर बाबा आढाव हे निदर्शनं करत होते आणि ते भाषण मी ऐकलं आणि त्यांनी समाजवादाचं जे वर्णन केलं ना, गोपाळ काला आणि गोपाळ कृष्ण सवंगड्यांच्या सगळ्या भाकरी एकत्र करायचा आणि मग तो सगळ्यांना गोपाळ काला करून तो वाटायचा. समाजवाद माझ्या दृष्टीनं मी त्या गोपाळ काल्यातून पहिल्यांदा ऐकला आणि मग बाबांच्या मी इतका संपर्कात आलो. मी माझ्याकडं बाबांची इतकी पत्र आहेत, जे 65 सालापासूनची पत्र आहेत आणि आता तर मी बाबांच्या आता परवा भेटायला गेलो होतो त्यांना म्हटलं बाबा त्यांची 26 पत्र तर आणीबाणीची तुरुंगातून मला आलेली आहेत, आणीबाणीतली, आणि ती मी जपून ठेवलेली आहेत आणि ती पत्र म्हणजे हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे तो मी जपून ठेवलाय. बाबांसारख्याच आणखी बऱ्याच लोकांचं हे केलेलं आहे. माझं ते सगळं पुस्तक पण येते. हा पुस्तक येत आहे त्याचं पुस्तक मी खरं म्हणजे बाबांना मी शब्द दिला होता 1 जूनलाच मी ते करीन, पण नाही झालं, दुसऱ्या कामात मी गुंतलेलो होतो. पण बाबांचा संबंध आला, भाईंचा संबंध आला, योग मेळाव्याच्या निमित्ताने आला
आणि बाबा आणि भाई हे सांगतील ती दिशा घेऊन आम्ही काम करत राहिलो. आणि मी राष्ट्रसेवा दलात उशिरा आलो. मी समाजवादी चळवळीत आधी आलो आणि समाजवादी चळवळीतही जुन्नर तालुक्यात बाबांचे एक मेव्हणे आहेत, त्यांचं नाव श्यामकांत मोरे, वारले ते आता. श्यामकांत मोरे एकेकाळी पीएसपीचे विधानसभेतले नेते होते, आमदार होते आणि फार मोठे तुकारामांचे वंशज वगैरे. हो तेच देऊचे. आणि ते राष्ट्रसेवा दलाचं आम्ही जाचकवाडीला शिबिर घेतलं होतं. त्या शिबिराच्या समारोपाला आलते. त्यांचं भाषण ऐकून जाचकवाडीतल्या महिलांनी सेवा दलाच्या पोरांच्या खर्चासाठी पैसे जमा केले, त्यांच्या प्रवास खर्चासाठीची व्यवस्था केली. कारण अत्यंत प्रभावी अशा प्रकारचा वक्ता होता. आणि आमचे आचार्य केळकर नेहमी सांगायचे, माझ्या सेवा दलाच्या मध्ये मला 2च राजकीय नेते तयार करता आले. त्याच्यातला एक म्हणजे श्यामकांत मोरे आणि दुसरे शिवाजीराव काळे. हे जनतेचे नेते आहेत. कारण केळकर फार नेतृत्वाच्या संदर्भात त्यांचं निरीक्षण फार चांगलं होतं. जेव्हा मुलायम सिंग यांनी उत्तर प्रदेशामध्ये सत्तेवरती ते आले, त्याच्या अगोदर शिबिरं घेण्यासाठी केळकर गेले होते. ते म्हणले की मला देशामध्ये असे 2च नेते दिसतात, एक वसंतदादा पाटील आणि दुसरे मुलायम सिंग. पण वसंतदादा पाटलांना शिक्षण नव्हतं आणि मुलायम सिंग हे MA झालेले आणि शिक्षक वगैरे होते. तर हे दोन्ही आहे आणि खरोखरीच आहेत. मुलायम सिंग आता जे अखिलेश जे करतायत ना, असे अखिलेशला ही सगळी मुलायम सिंगाचीच पार्श्वभूमी आहे. शेतकऱ्यांच्या मधले आहेत. शेतकरी याच्यातून आलेली ही जी नेतृत्व आहेत ना, तर ही श्यामकांत मोरे त्यातले होते. चास कमान धरणाचा जो निर्मिती जी झालेली आहे ते त्यांच्या याच्यातनं झालेली. आता राष्ट्रसेवा दलाच्या तुम्ही उशीर आले म्हणताय, हा. मग बाण राजहंस किंवा हे जे तुम्ही तिथे काय तुम्हाला दिसलं आणि शिकायला मिळालं? राजहंसांकडं त्यावेळेला तुम्ही मी संगमनेरला होतो. राजहंस इथं नेहमी यायचे. आमचं साने गुरुजी सभागृह जे आहे तर त्याच्यामध्ये आमचं कार्यालय असायचं. आणि राजहंस हे शेतकरी शेतमजुरांमध्ये काम करत होते. त्यांची शेतकरी शेतमजूर पंचायत होते. मला संगमनेरला इथं राहत होतो तर माझी काही मी कमवा शिकामध्ये शिकत होतो. माझी काही तयारी नव्हती. कौंडिन्य सरांनी पाठवलं मला पुण्याला आणि ते म्हणाले MA झालो मी, BA झालो आणि MA साठी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यावरती सर म्हणाले 8 दिवस तू फुटपाथला झोप म्हणजे तुला कळेल कसं शिकायचं काय करायचं ते. आणि त्याप्रमाणे झालं. मला प्रधान मास्तर भेटले आणि राजहंस भेटले. राजहंसांनी मला काम दिलं आणि शेतकरी शेतमजूर पंचायतीचा महाराष्ट्राचा ऑफिस सेक्रेटरी म्हणून मी काम केलं. 2 वर्ष ते काम केलं. आणि त्याच वेळेस समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचं जे कार्यालय तिथं होतं तर ते काम आम्ही करत होते आणि आमचे सेक्रेटरी पन्नालाजी होते, पन्नाला सोराणा होते. तर ही कामं करायला मिळाले आणि त्यामुळं मला महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजवादी जी केंद्र होती त्या सगळ्या केंद्रांशी माझा संपर्क आला, संबंध आला. नानासाहेब SM यांच्या बरोबर राहायला मिळालं. अनेक प्रधान मास्तरांचा तर पत्रव्यवहारही पाहता आला. हे सगळं करण्याची संधी मला पुण्यामध्ये मिळाली आणि सेवा दलाचा संबंध आला. त्याला कारण यदुनाथ तंते. मला यदुनाथांनी लिहितं केलं. मला अक्षरशः आम्ही ह्या माळादेवीचा जो कॅनॉल आहे त्या कॅनॉलवर काम करत होतो दुष्काळात. यदुनाथजी तिथं आले आणि मला त्यांनी सांगितलं की हे असं आहे तू लिही. माझ्याजवळ बसून राहिले, लिहिलं आणि ते घेऊन गेले साधनेत प्रकाशित केलं. साधनेतला तुमचा तो पहिला लेख माझा पहिला लेख. तसं तर माझा पहिलं लेखन जे आहे ना मराठ्यात प्रसिद्ध झालं. आत्रे असताना त्यावेळेस प्रसिद्ध झालं. संपादक असताना आताही संपादक होते. आणि बाबा आढावांच्या समर्थनार्थ मी लिहिलं होतं. कारण बाबांच्या त्या महात्मा फुले प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून मी त्यात आहे आणि फुले प्रतिष्ठानचं काम मी करत राहिलो. आणि मग सत्यशोधक चळवळीशी जोडला गेलो. कारण मला सत्यशोधक समाजवादी म्हटलेलं जास्त आवडतं. खरं ना, तुमच्या परिसरातही ती लहानपणीच तुम्ही बघितली? हो, सगळे सत्यशोधक असते. मी ज्या गावात होतो शिकलो मी त्या गावात सत्यशोधक चळवळीचे शाहीर भीमराव महामुनी हे त्या गावात राहत होते. ते त्यांचं जे घर होतं त्या घरात आमचे क्लासेस चालत असत. तर एवढा आमचा तो भीमराव महामुनींचा संबंध आहे. फुल्यांचे सहकारी आणि मिशनरी वृत्तीनं काम करणारे विदर्भामध्ये त्यांनी ही चळवळ. आज भीमराव महामुनींच्या नावानं
एक अध्यासन आहे कोल्हापूर विद्यापीठामध्ये. तर ते असा संपर्क राहिला. जी ब्राह्मणांशिवाय लग्न लावण्याची जी परंपरा आहे ना सत्यशोधकांची, ती ओतूर पासून सुरू झाली. आणि आमचा सगळा भागच त्याच्यामधला होता. आमच्या लग्नांमध्ये ब्राह्मण नाहीच, की कोणी ज्याला मंगल म्हणता येतं ते येथून लग्न लावतो. भटजींना थारच नव्हता. खरं ना, खूप म्हणजे तुमचा परिसरच चळवळीचा होता. तुम्ही पुढे चळवळीत आलात. पुण्याचं तुम्हाला सगळं तिथे माणसं बघितली. पुण्यामध्ये खूप शिकायला मिळालं मला. पुण्यामध्ये मी जी 2 वर्ष राहिलो ना, त्या 2 वर्षामध्ये माझी वैचारिक बैठक आणि समज इतकी वाढली. मला सगळंच म्हणजे मला ग्रंथालय मिळाली, मला पत्रकारिता शिकायला मिळाली, मला चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करायला मिळालं. अनेक लोकांची व्याख्यानं, वसंत व्याख्यानमालेला आम्ही न चुकता जात असे. तर हे सगळं जे आहे हे पुण्यातलं मिळालं. आणि पुण्यातून मी आल्यामुळं मला पटकन जुन्नर कॉलेजला घेतलं. बाईसाहेब पुरवंत जे प्रधान मास्तरांचे विद्यार्थी होते त्यांनी घेतलं आणि जुन्नर कॉलेजपासून मी प्राध्यापक झालो. संगमनेरला काउंटीने मला घेऊन आले. पण सर, तुम्ही तिथे शिकत होता तेव्हा प्राध्यापक पण खूप उंचीचे आणि मोठे विद्वान आणि प्रकांड असे लोक होते. त्यांचा तुम्हाला सहवास मराठी विभागामध्ये लाभला असेल. पुण्याच्या मराठी विभागामध्ये त्यावेळेस राशम वाळिंबे विभाग प्रमुख होते. राशम वाळिंबे हे जुनाट मताचे पण अत्यंत स्कॉलर माणूस, व्यासंग म्हणून खूप मोठे. अहो, ते जर आम्हाला एखादं नाटक शिकवायला आले ना, तर म्हणजे शेक्सपियर आणि त्याची नाटकं, त्याचे इंग्रजीतले संवाद धाड 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 म्हणून दाखवायचे. संस्कृतचे कालिदास, बहुभूती आणि ते सारं ते इतकं त्यांचं ते हे होतं. आणि भालचंद्र फडके हे दुसरे आणखी एक अशाच प्रकारचे प्राध्यापक हे आम्हाला लाभलेले होते. नव्या विचारांच्या म्हणजे आमचे वाळिंबे सर हे जुन्या मताचे आणि दलित साहित्याचे समीक्षक हे भालचंद्र फडके होते आणि आणखी बरेचसे होते. पण मी नेहमी म्हणत असतो, विद्यार्थ्यानं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर विद्यापीठात करावं. कारण तिथं अर्क आलेला असतो त्या याचा आणि ते ज्ञानाचा. आणि ते ज्ञान तुम्हाला मिळालं की मग बाकीचं तुम्ही इतर जे आहेत ते मी असं पाहतो की मी किती वर्ष मी MA लाच शिकवलं. इथं सगळं काही पदव्युत्तर वर्गाला मी शिकवलं. पण मला असं दिसत होतं इथं मी आमचे जे शिक्षक होते ना, तर हे शिक्षक का कोणास ठाऊक पण त्या नोट्स गाईड याच्या पलीकडे जात नव्हते मुलांना. आणि मी ते ग्रंथालयात न्यायचं, त्यांना संदर्भ कसे पाहिजे शिकवायचं आणि नोट्स द्यायच्या नाहीत, आपण त्यांना नोट्स काढायला लावायच्या. हे जर केलं ना तुम्ही तर शिक्षणाचा आपोआप त्याची उंची. मागाशी मला ते संजय मालपाणे जे म्हणत होते की विद्यार्थ्यांना असं उद्युक्त करायला पाहिजे. कारण तुम्ही सहली काढायचा किंवा मला आठवतंय सहलीवाले शिक्षक असं सहलीवाले सर धर्म सर आणि वकील गजबे सर चेष्टा करायची माझी की हे कायम सहली काढ. सहली काढायचो 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या, देशभर जायचो. मुलं असायची, मुली असायची. मी असा एकमेव शिक्षक होतो की विद्यार्थिनींना बरोबर सर आहेत ना मग ते पाठवायचे. आणि आम्ही त्यांच्या सहलींची काही ठिकाणं तरी केली होती. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही आनंदवनात जायला निघालो ना, तर पहिलं आम्ही नेवासाला जिथं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तिथं थांबायचं. ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान तिथं थांबायचं आणि मग ज्ञानेश्वरी तिथं सांगायची, तिथं शिकवायची. हे आम्ही रुद्दीपूरला गेलो की लीळाचरित्र वाजेश्वरीच्या ह्या टेकडीवर लिहिले गेले, तिथं जायचं आणि ते समजावून सांगायचं. रामटेकला गेलो की मेघदूत इथं लिहिलंय, ते मेघदूत सांगायचं. पवनारला गेलो की जिथं गीताही लिहिली गेली ते दाखवायचं. गांधींच्या आश्रमात न्यायचं. बाबा आमट्यांच्या ज्वाला आणि फुलं कुठं लिहिलं गेलं ते दाखवायचं. आणि याच हे माझ्या दृष्टीनं सहल जी आहे ना, सहल शिक्षणाचं फार प्रभावी माध्यम आहे. आणि ते आनंददायी शिक्षण ज्याला म्हणतात ना, ते आनंददायी शिक्षण तुम्हाला त्याच्यामधनं देता येतं. तर त्या सहलींचाही उपयोग आम्ही केला आणि चांगला झाला. मला त्याच्यातनं घडलेले अनेक विद्यार्थी, कार्यकर्ते, लेखक हे सगळे असे मिळाले. तर आता जेव्हा ते भेटतात त्यावेळेस खूप आनंद वाटतो की अरे
ते म्हणतात की सर तुम्हाला, म्हणजे आता मालपाणी देऊन निघतानाच एक आली ती मुलगी पाया पडायला म्हणाली, ती शिंदे मॅडम म्हणून होती. तर ती म्हणाली की सर हे शिक्षकाला याच्यापेक्षा आनंदाचं आणि समाधानाची गोष्ट आहे. असे अनेक शिक्षक महाराष्ट्रभर आहेत. हो, म्हणजे ते त्यांचे ते करतात काम, पण तुम्हाला ते सेवा दलाने केलं होतं. मी तुम्हाला एक सांगतो, सेवा दलाने अशा प्रकारचं कृतिशील प्राध्यापकांची चर्चासत्र हे केलं होतं. देवदत्त दाभोळकर, डॉक्टर नायर डोळे आणि इतर राणे, मेपू राणे आणि आणखी असे महाराष्ट्रभरचे शिक्षक सारे तिथं एकत्रित आणलेले होते. आणि किती उपक्रम करता येतील. आमचा सामाजिक जाणीव प्रकल्प त्यातून आला. मी त्याचा विद्यार्थी आहे. आणि सामाजिक जाणीव प्रकल्पाने, कारण आज 100 मुलं माझ्या सहवासात असायची. 100 मुलं वर्ष म्हणजे दर आठवड्याला एकत्रित यायचे. गुरुवार आम्ही त्याला द्यायचो. आणि हे सारं मी 17 वर्ष केलं. आणि या 17 वर्षाच्या काळामध्ये मी कॉलेजकडनं त्याच्यात एक पैशाचाही कधी हे केलेलं नाहीये. हे सगळं खिशा, तो आनंद आहे. आपण खिशातून त्या मुलांना जीव घालणं, खाऊ घालणं, चहा पाणी करणं, याच्यामध्ये एक वेगळं समाधान आहे. अनेक लोक आमच्याकडे सहली काढणारे जे शिक्षक असतात ना, अनेक जण असं करतात, मुलांची वर्गणी जमा करायची आणि त्याच्यावर शिक्षक त्यांचं कुटुंब फुकट जाते. तर हे मी कधी केलं नाही. बाबाडो भेटले ते म्हणतात की तुमच्यातला साने गुरुजी जागा होती. हो, ते साने गुरुजींचा काय प्रभाव आहे? साने गुरुजींचा प्रभाव माझ्या लेखनावर आहे. मी जे लिहितो ते अत्यंत सोपं असतं, प्रासादिक असतं. मला वाटतं तुळशीराम जाधव यांनी माझ्यावर आता एक माझ्या प्रवासमानावर लिहिलंय की ते प्रासादिक हा शब्द त्यांनी वापरला. आणि खरंच आहे. कारण तुम्ही पहा ना, भगवद्गीतेवर गीताही लिहिली विनोबांनी. आणि विनोबांच्या समोर कोण होतं श्रोता? आई त्यांची. की विन्या, अरे हे मला कळत नाही, लिहि रे. आणि त्यांनी लिहिली 700 श्लोकांना 700 श्लोकात गीताही आली. किती सोपे शब्दात आहे ते, म्हणजे संस्कृत मध्ये डोक्यावरनं सारं जातं. तर साने गुरुजी जे भारतीय संस्कृती जेव्हा लिहितात, श्यामची लिहितात, इस्लामी संस्कृती लिहितात, किंवा तुम्हाला एक सांगायचं राहिलं की माझ्यावरती साने गुरुजी मला जे भेटलेले आहेत ना, ते 9वीला समाजवादी मी झालो तर साने गुरुजींची एक छोटी कादंबरी होती, तिचं नाव होतं नवा प्रयोग. मी शोधून पाहिजे, आता मिळालं नाही मला. तो नवा प्रयोग जो होता, अमळनेरचा गिरणी कामगारांचा जो संप झाला, गुरुजी त्याचे नेते होते. प्रताप मिलचा. हा, प्रताप मिलचा. आणि संप कामगारांच्या विरोधात गेला, त्यामुळं कामगार बेकार झाले. गुरुजींना अत्यंत हळवे होते ते तापी नदीमध्ये जीव द्यायला निघाले होते. पण त्या मुलांनी आपल्या की गुरुजींना समजावून सांगितलं. आणि ती जी नवा प्रयोग कादंबरी आहे ती त्या प्रसंगावर आहे, त्याच्यावरती आहे. आणि मग समाजवादी चळवळ, कामगारांच्या बाजूची, कष्टकऱ्यांच्या बाजूची. आम्ही गाणं म्हणायचो त्यावेळी, समाजवादी आम्ही आहो, वैषम्याचे जहर झोंबते आमच्या जीवानी. तर ही गाणी म्हणायचो. पूर्वीच्या काळामध्ये सभा जर असली ना, तर सभेमध्ये पहिलं समाजवादी साथी गाती एका आवाजात, ध्येयाचे हे वसंत बापटांची गाणी होती. बापटांनी सेवा दलाला खूप दिलं आणि ते आम्ही आमच्यामध्ये आणलं. आणि मग बापटा म्हणजे गुरुजी जे सुगम लिहित होते ते सुगम आपणही तसं लिहिता आलं पाहिजे. आणि त्या हिशोबाने मी लिहितो. मला जे गुरुजींची आंतरभारतीय, रवींद्रनाथ टागोरांची विश्वभारतीय. टागोरांनी 75 ओलांडल्यावरती सहजपाठ लिहिले. सहजपाठ म्हणजे काय, आपली जसे धडे असतात ना, कमल नमन कर, गणपत नमन कर, इतके सोपे. आणि ह्या छोट्या मुलांसाठी आम्ही, मला वाटतं केशवसुतांच्या कवितेतली ओळ आहे, प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवींचा असे. तर ते प्रौढत्वात शैशव जपणारे साने गुरुजी होते, टागोर होते आणि माझ्या दृष्टीनं मग गांधी होते. खरं तो माझ्यावरचा प्रभाव. खरं. आणि नंतर पुढे मग आता तुम्ही चळवळीमध्ये आणि लिहिणं, साहित्य चळवळी असं सगळं आहे. तर दुर्वे नाना तुम्हाला कुठे भेटले? नाना संगमनेरातच भेटले. मी अगोदर मॅट्रिक जुन्नर तालुक्यात झालं. माझं सगळं समाजवादी चळवळीतलं कामच जुन्नर तालुक्यात, माझं कार्यक्षेत्र ते होतं. आणि मग इथं आल्यावरती मी पहिल्यांदा आलो, प्रजा सोशलिस्ट पार्टीचं ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये आलो, तिथं राहायचो.
आणि मग नाना भेटले. मग नाना येत आणि नानांनी हे म्हणजे मुलं त्यांच्या घरामध्ये नेहमी लहान मुलं खेळायला असायची, चोपाळा वगैरे होता आणि गल्लीतली सगळी पोरं असायची, सेवा दलाची शिबिरं असायची, त्यात नाना असायचे. असे नानांची एक आठवण तुम्हाला सांगतो की नाना काय ऑफिसमध्ये आले ना की त्यावेळेस तिथं वाजायला त्यामुळे असे नाना भुईमुगाच्या शेंगा बोलून घ्यायचे आणि मग असे घे रे तू घे रे. आणि नाना हे मुलांना हे द्यायचे. आणि नानांचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांचा जो साधेपणा आहे ना तो साधेपणा मला मिळाला. मी विद्यार्थी होतो, रंगार गल्लीमध्ये राहत होतो. आमच्या खोलीमध्ये येऊन नानाच गप्पा मारायला यायचे. खोलीत विद्यार्थ्यांच्या, आम्ही काय त्यांची पातळी काय होती, आम्ही काय होतो, पण यायचे. नाना सेवा दलाची कॅलेंडर्स विकायला यायची आणि आमच्याकडे यायचे. तर खूप आहे. जेव्हा 71 साली जेव्हा इलेक्शनच्या प्रचाराला आम्ही बाबा आडवांच्या प्रचारासाठी जुन्नर तालुक्यात होतो त्यावेळेस नानांच्या बरोबर मी होतो. जेवण झाल्याच्या नंतर पत्रावळी उचलायचं काम नाना करायचे. घरोघर चिठ्ठ्या वाटायला, मतदार पत्रिका चिठ्ठ्या ज्या आहेत त्या वाटायला नाना करायचे. पायी त्या मावळ भागामध्ये कोकडेश्वरच्या सभेसाठी नाना गेले. आणि हे त्यावेळेस त्यांचं वय बरंच झालेलं होतं. नानांच्या अनेक आठवणी आहेत. आणि नानांनी मला यदुनाथजींची भेट घालून दिली. यदुनाथ नाना यांची जन्मशताब्दी बरोबरच आलेली होती आणि त्याच्यावरचं मी एक आठवणीतले दुर्वे नाना आणि यदुनाथजी असं पुस्तक लिहिलेलं आहे. खरं आहे. आणि ह्या दुर्वे प्रतिष्ठानच्या कामामध्ये पण तुम्ही खूप मोलाचा सहभाग दिलेला आहे. पहिली तर त्या कामाविषयी पण बरंच बोलता येईल. दुर्वे नानांच्या 10 दशक्रियेचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये असं ठरलं की नानांचं स्मारक करायचं. त्यावेळेस सगळे लोक आलेले होते. नानांच्या स्मारकासाठी जी सुचवलेली जागा होती पलीकडल्या संगमनेरातली होती, पण त्याच्यात राजकारण आलं, ते काही झालं नाही. मग आम्ही म्हटलं की आता अनेक सगळे पुढारी होते, काही कुणी केलं नाही, शेवटी आपल्यालाच करावं लागेल. मग त्याच्यामध्ये जास्त पुढाकार जो होता नुरुबाई, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष नुरुबाई होते. आणि त्याच्याबरोबर नानांच्या बरोबरचे जुने कार्यकर्ते, कारण नानांचे सहकारी सगळे पैलवान होते. नाना पैलवान होते आणि त्यांचं संघटन तालमींचं होतं. म्हणजे जसं वसंतदादांचं होतं ना, नानांचं तसंच होतं. संगमनेर मधल्या तालमीतून कार्यकर्ते गोळा केलेले होते नानांनी. आणि 42च्या चळवळीला ते त्यांना ते मिळालेले होते. तेव्हा ह्या मंडळींनी ठरवलं, डॉक्टर महाले, नुरुबाई, माधवराव सस्कर, त्याच्यानंतर आणखी एक बाबुराव डाके होते, एक लिंबाळ्याचे आणखी एक जण होते. तर आणि मला भाई वैद्य, किशोर पवार हे त्यातले मुख्य. आणि त्यांनी मला सांगितलं की ही जबाबदारी तू करायची. मला सेक्रेटरी केलं. मी 10 वर्ष काम केलं. ते 2000च्या दरम्यानपर्यंत काम केलं मी असतानाच. कारण ते सुरुवातीचं काम फार अवघड होतं. याचं कारण असं होतं की खाली तळघर होतं, त्याच्यात कोर्टात केस झाली आणि राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये आणखी आडकाठ्या घालण्याचा प्रयत्न केला. आपल्या सत्ताधाऱ्यांपासून सगळ्यांनी केला, पण आम्ही ते केलं. आणि जेव्हा ते पहिला मजला तयार झाला, बँक तिथं आली आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं की मी यातून आता मुक्त होतो, मला लिहिलं पाहिजे. मी या कामात मी गुंतलो ना, कारण ते जे काम होतं ना, रोज बसायचं नाही करायचं, तर ते मग राजाभाऊ पुढे करायला लागले. पण मी हे तयार झाला, त्याला चंद्रशेखर आले आणि बाकीचे इतर त्यावेळे म्हणजे याचं उद्घाटन जे होतं ना, त्याला अण्णासाहेब शिंदे, दादासाहेब रुपवते, दत्ता देशमुख, मला वाटतं भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, विजय खताळ पाटील, त्याच्यानंतर कॉम्रेड रामभाऊ नागरे, सगळी मंडळी एकत्र आली होती. दुर्मिळ कार्यक्रम. असा कार्यक्रम हा क्वचितच होतो. आणि तो कार्यक्रम ज्या सगळ्या लोकांबरोबर त्यांच्याविषयीचं जे गुडविल आहे ते सगळं गुडविल. संगमनेरमध्ये नानांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळेस सगळे लोक म्हणायचे संगमनेरमध्ये एवढी मोठी अंत्ययात्रा दुसरी झाली नाही.
अगोदर असं झालं होतं की नानांचा मृत्यू पुण्यात झाला होता आणि पुण्यातच अंत्यविधी करायचं चाललं होतं. संगमनेर कारखान्याने गाड्या पाठवल्या आणि ते म्हणाले नाही की आपण हे संगमनेरात झालं पाहिजे आणि संगमनेरला तो अंत्यविधी झाला. मला आठवतं की एवढा मला ते जे भावना अनावर होत्या की आम्ही सायन्ना, बालन्ना, मी, आमचे सदाशिव असे, सकाराम, आम्ही गळ्यात गळे घालून रडत होतो. आणि त्यानंतर मग नानांचं स्मारक करण्याची कल्पना निघाली आणि त्याचं सेक्रेटरी म्हणून, विश्वस्त सेक्रेटरी म्हणून काम करायची संधी ही मला मिळाली. आणि या कामातलं मोठं श्रेय भाई वैद्यांचं आहे, किशोर पवारांचं आहे. निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग जुन्या कार्यकर्त्यांचं आहे. कार्यकर्त्यांनी ज्या प्रकार सोमनाथ डुब्यांचा उल्लेख केला पाहिजे. सोमनाथ डुबे हे संगमनेरच्या समाजवादी चळवळीचे मधले सगळ्यात अभ्यासू कार्यकर्ते. सोमनाथरावांनी पुढं जॉर्ज फर्नांडिस बरोबर मुंबईला काम केलं, ऑल इंडिया लेवलला काम केलं. तर सोमनाथरावांचा उल्लेख हा केला पाहिजे. नानांचे जे सहकारी होते ना, त्या सहकाऱ्यांच्या मधले जे प्रमुख जी मंडळी होती, हैदर पाटील होते, सोमनाथराव डुबे होते, किसनराव बिसाळ होते आणि ही सगळी करती मंडळी त्यावेळेची होती. म्हणजे 67 साली तर नगरपालिकाच ताब्यात होती. बरोबर. दुर्बाई 8 वर्ष सलग नगराध्यक्ष होते संगमनेरचे. आणि हे सगळं नानांच्यामुळं हे झालेलं. समाजवादी चळवळीचं संगमनेर तालुक्यातलं जे काम आहे, संगमनेर आणि अकोल्यातलं काम हे नानांचं होतं. मुख्यतः 42च्या चळवळीमध्ये आदिवासी भागामध्ये फिरून जो पाठिंबा त्यांना नानांना जो मिळाला, ते ज्या ज्या भागामध्ये नानांनी आश्रय घेतला होता ते त्यांचे कार्यकर्ते झाले. साध्या म्हणजे आता काळू पाटील म्हणून जे होते, त्या काळू पाटलांच्या घरात आम्ही एक दिवस मुक्कामी होतो. तर नानांमुळं पुढे ते सभापती झाले, याचे सभापती झाले. आणि अमृतभाई तर त्यांनी उत्तम रचनात्मक काम केलं. देवठाणचे सरपंच होते ते. देवठाणच्या गावाच्या शेजारी जी जमीन होती त्या जमिनीचं डेव्हलप केलं. ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल असं ते केलं. अमृतभाई हे विचाराने फार पक्के असे कार्यकर्ते होते. म्हणजे एवढ्या अल्पसंख्य समाजातले असूनही त्या भागावर त्यांचा प्रभाव होता. जिल्हा परिषदेवर ते अनेक वेळेस निवडून आले. पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. लोकल बोर्ड संपलं आणि जिल्हा परिषद सुरू झाली तेव्हा अमृतभाई अध्यक्ष होते. आणि अमृतभाई यांचाही सहवास मला खूप चांगला मिळाला. सर, मी असं पाहतोय की तुमच्यामध्ये एक कार्यकर्ता, एक संघटक, पुन्हा लेखक आणि शिक्षक, तर तुम्ही हाडाचे शिक्षक, ह्या जे रोल आहे याच्यामध्ये तुमचा आवडता रोल कोणता? शिक्षक. माझा आवडता रोल शिक्षक. आणि शिक्षक म्हणजे वर्गाच्या बंदिस्त चौकटीतला नाही. माझं म्हणजे साने गुरुजींचं शिक्षक म्हणून जे स्थान आहे ना, तशा प्रकारचं मला अपेक्षित आहे. आणि मी जिथं जातो तिथं मी म्हणजे गप्र प्रधानांना मास्तर म्हणतात, त्यांना प्राध्यापक म्हणलेलं आवडत नाही, त्याच्यापेक्षा मास्तर म्हणतात. आणि मलाही आमचे कौंडिण्य सर गमतीनं मला गुरुजी म्हणायचे. म्हणजे आमच्याकडे फार थोडे लोक असे होते की कौंडिण्य सर, आणि कौंडिण्य सरांवरती साने गुरुजींचा मोठा प्रभाव होता. कारण कौंडिण्य सर हे साने गुरुजींच्या तिकडचे खानदेशातले होते. कर्मवीर भाऊराव पाटलांचा प्रभाव होता. कमवा शिका योजनेत राहून ते शिकले होते सातारला. आणि कौंडिण्यांनी अशी जी काही जागोजागची मुलं उचलून आणली अक्षरशः. 72 सालच्या दुष्काळामध्ये आम्हाला काम दिलं होतं. काय काम होतं की सायकल घ्यायच्या आणि जिथं रोजगार हमीची कामं चालली, दुष्काळी कामं, तिथून जी शिकू शकतील अशी जी पोरं आहेत ना, ती सायकलवर टाकायची, घेऊन यायचे. सर त्यांना प्रवेश द्यायचे आणि त्यांच्यासाठी जेवणासाठीची मेस तयार केलेली होती. 1 रुपयात ऍडमिशन संगमनेर कॉलेजमध्येच फक्त मिळत होतं, 1 रुपयात ऍडमिशन. आणि हे म्हणजे मी तो लाभ घेतलेला आहे. आणि असं जे संगमनेर कॉलेज हे आमच्या प्राध्यापकांच्या दृष्टीने असं आहे, महाराष्ट्रात सगळीकडं प्राध्यापक या नोकरीच्यासाठी पैसे घेतले जात होते. हेच एकमेव कॉलेज होतं की जिथं नाही. मी ज्या कॉलेजात शिकलो तिथं मला काम करायचं म्हणालो, जुन्नरला होतो, तर सर म्हणाले
जागा झाली की तुला येता येईल. मी म्हणलं मी तसं काम करतो विनामूल्य. असं करायचं नसतं. त्यांनी सांगितलं की हे तू आता माझ्याशी बोलला हे ठीक आहे, फुकट राबून घेणारे लोक बसलेले आहेत, तसं करायचं नसतं. आणि कौंडिण्य सरांनी त्यांचं मला खूप काही मिळालं, शिकायला मिळालं. शेवटपर्यंत माझ्या लग्नात आशीर्वाद देणारे एकमेव तेच होते. आणि माझं लग्न जे झालं ते हे जे साईबाबा खुलं नाट्यगृह आहे ना त्याच्यात जाहीर सभेचाच कार्यक्रम होता. रावसाहेब कसबे माझ्या लग्नात नाचायला होते. याच्यावरून तुम्ही कल्पना करा की मोठं मी म्हणजे माझी कर्मभूमी जी आहे ना ते सगळं कॉलेज आहे. आणि आताही इथे आहे. तुम्हाला सहकारी सुद्धा खूप मोठमोठे उंचीचे म्हणजे ते लिहिणारे होते. कसबे सरांसारखा मोठा वक्ता, विचारवंत असे सगळे, तर तेही मोठं हो. त्याचं श्रेय कौंडिण्य सर. कौंडिण्य सरांनी एका ठिकाणावरून माणसं विचून आणली. तुम्हाला माहिती वकील सर होते. वकील सर अमळनेरला होते आणि वकील सरांना पीएचडी मिळाली. पहिला पीएचडी झालेला माणूस हा वकील सरांच्या रूपाने सर घेऊन आले अमळनेरवरनं. आलिम वकील. अहो मी जेव्हा SYBA होतो आणि ते एवढं होते, त्या आम्ही थट्टा करायचो त्यांची वर्गामध्ये, त्यांच्या समोर हे करायचं. माझं काही राज्यशास्त्र विषय नव्हता, कारण मी मराठी होतं, संस्कृत होतं, फिलॉसॉफी होतं. त्यामुळं माझा पण मी सगळे वर्गांचे तास करायचो सगळ्या ह्याच्यात. कारण मला त्यात इंटरेस्ट होता. मला संस्कृतमध्ये रस होता, मला राज्यशास्त्रात रस होता, मला समाजशास्त्रामध्ये रस होता. मी हे सगळे तास करायचो. आणि वकील सर आले. वकील सर म्हणजे एक प्रचंड विद्वान. म्हणजे वकील तुम्हाला हे माहिती आहे की वकील सरांच्या हाताखाली रावसाहेब कसबेंची पीएचडी आहे. तेव्हा रावसाहेब कसबे हे वकील सरांचे विद्यार्थी आहेत. म्हणजे धर्मही त्यांचे विद्यार्थी होते. त्यांनी वकील सरांचं एक पुस्तक आहे महात्मा आणि बोधिसत्व. हे महात्मा आणि बोधिसत्व हे फिलॉसॉफी पॉलिटिक्स डिपार्टमेंटला हे तिघं प्राध्यापक होते. तेव्हा आम्ही थट्टेने म्हणायचो महात्मा म्हणजे वकील आणि धर्म आणि बोधिसत्व रावसाहेब, असं ते होतं. आणि पठारे आले होते त्यावेळेस. पठारे म्हणजे एवढ्या ताकदीचा लेखक आणि एवढं प्रचंड वाचन असणारा माणूस हा संगमनेर कॉलेजमध्ये होता. आणि हे संगमनेर कॉलेजचं भूषण आहे. पठारे सरांच्या म्हणजे त्यांचं जे लेखन सामर्थ्य आहे आणि वाचन जे आहे त्यांचं प्रचंड आहे. हे महाराष्ट्रात क्वचित कोणाचं असेल. म्हणजे नेमाड्यांचं जसं आहे ना, नेमाड्यांच्याच ह्याच्यातले आहेत ते, पण त्यांना एक स्वतंत्र शैली आहे. आणि माणूस फिजिक्सचा माणूस मराठी कादंबऱ्या लिहितो आणि अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा त्या समितीचे ते अध्यक्ष असे होते. बाकीचे इतरही लोक चांगले प्रकारचे होते. तेव्हा हे सहकारी आमचे चांगले होते. कौंडिण्यांनी अशी रत्न गोळा करून आणलेली होती आणि त्याच्यामुळे या कॉलेजचा दबदबा महाराष्ट्रावर होते. कौंडिण्य जिथे गेले ना तर ते लोक म्हणायचे तुम्ही रावसाहेब कसबेंच्या कॉलेजला आहेत का. म्हणजे ही अशी काही अवस्था होती. पण सरांना त्याच्यात मोठेपणा, माझा शिक्षक जो आहे तो एवढ्या याचा आहे असं ते वाटायचं. काही गमती होत्या. म्हणजे बाबा त्यांच्याकडं कौंडिण्य सरांनी मला पाठवलं काय समजून घे. त्याच्यानंतर एक काळ असा होता की कौंडिण्य सर हे प्राध्यापकांना ड्रेस कोड आणायचा. टाय लावला पाहिजे, कोट घातला पाहिजे, म्हणजे फुल सूट मध्ये तो असला पाहिजे. आणि प्राध्यापकांच्या तक्रारी त्याला होत्या. मी आल्यावर मी पायजमा, नेहरू शर्ट, खादीचा आणि टोपी अशा वेशात मी आलो. आणि एकदम मी म्हटलं मी नाही करणार. आणि सर हे तेवढ्या मोठ्या म्हणजे समज त्यांची जी होती ते आले. ते थोड्याच दिवसांमध्ये सर खादीचे कपडे वापरायला लागले. त्यांना मी खादी आणून द्यायला लागलो. म्हणजे हे बदललेले कौंडिण्य सर हे आम्ही पाहिलेले आहेत. त्यांचं ते व्हाईट नेहरू आणि ते गॉगल लावायचे काळा. हो काळा गॉगल मोठा स्मार्ट. आणि तुम्हाला हे माहिती आहे त्यांची एक राजबिंडे होते. सरांना एकच डोळा होता. माहित नाही तुम्हाला. सरांना दुसरं जे ना गारगोटी ती तो हे होतं त्याच्यात. पण ते रिटायरमेंटच्या वेळेस त्यांनी सांगितलं
ते म्हणाले मला एकच डोळा आहे समजला असतं तर हे आणि सगळ्यांनी मला केलं असतं. मजेशीर होतं ते. तर सरांचा खूप लोभ मिळाला माझ्या सगळ्याच आयुष्यामध्ये. त्यांनी जे दिलंय मला ते खूप आहे. आणि दोघांचा आमचा वीक पॉइंट बाबा आमटे. सरांनाही बाबांच्या विषयी शेवटी बाबांकडे गेले होते ते. बाबा जेव्हा नर्मदे काठी बसले तेव्हा कवंडीने तिथं जाऊन राहिले होते. तर हे सगळं जे आहे की एक विशाल दृष्टीचा प्राचार्य एखाद्या कॉलेजला मिळाला तर तो त्याचं रूप कसं बदलतो तर ते सांगणार पाहिजे. म्हणूनच त्यांनी जे शैक्षणिक प्रयोग केले, तुम्ही सगळेजण तर होताच, हा गुणवंत सगळे प्राध्यापक, आणि देशात नाव संगमेश्वर कॉलेजच्या शैक्षणिक प्रयोगाचं झालं म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा प्रयोग आजही लोक त्याची आठवण काढतात जे जाणकार आहेत आणि इतर आहेत. तुम्ही प्राध्यापकांमध्ये पण ऍक्टिव्हिटी करत होता. हो, मला सरांच्यामुळं इतक्या गोष्टी करायला मिळाल्या आणि इतके प्रयोग. तुम्हाला सांगतो आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये ग्रंथालयात पुस्तकं आणायची ना, मला म्हणलं सर किती लिमिट आहे खर्चाचं, स्काय इज द लिमिट, एवढं स्वातंत्र्य. आणि जिथं जाईल तिथून मी ते घेऊन यायचो आणि त्याला मान्यता असायची. आणि त्यामुळं कॉलेजच्या ग्रंथालयात 1,40,000 ग्रंथ जे आलेले आहेत, एवढं समृद्ध वाचनालय ग्रंथालय हे विद्यापीठामध्ये नाही क्वचित. जयकर सोडलं तर हेच आहे. आणि हे सगळं काही तर एक मिनिट, हे सगळं जे आहे हे सगळं श्रेय कवंडीने सांगणार. अर्धा तास झाला. म्हणजे तुम्ही जसं ग्रंथालय, मी ह्या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं आहे की देशात मोजके असे कॉलेज असतील की जिथे हे आहे ग्रंथालय. तुम्ही चर्चक मंडळ तुमचं होतं, तर असं म्हणजे बऱ्याच गंमत आहे त्याच्यामध्ये. एक सांगतो, कवंडीने रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर एवढा मोठा माणूस पण त्याला निरोप देण्यात आला नाही संस्थेचं आणि त्यांचं विनसलं. आणि त्याचा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना फार वाईट वाटलं की एवढा हे सारं विश्व ज्यानं उभं केलं त्या माणसाच्या. एक काळ असा होता की सारं ज्या वाटेने फिरायला जात त्याच्यावर काट्या टाकून ठेवल्या जात असे. इतकं वाईट काळ तो आम्ही पाहिलाय. पण सरांनी त्याचं भांडवल हे काही केलं नाही. आणि त्यावेळेस मी कॉलेजच्या स्टाफ अकॅडमी जी होती, आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायचो, शोध निबंध वाचायचो, तर ही नियमितपणाने व्हायची. आणि सर कुठल्याही कार्यक्रम टाळतील पण तो टाळत नसत आणि ते यायचे. ते म्हणायचे की माझा प्राध्यापक कसा आहे काय लेव्हलचा आहे हे मला इथं ऐकताना कळतं. आणि खरोखरच. आणि त्यामुळं त्या स्टाफ अकॅडमीचं काम तेही जवळजवळ मी 15 वर्ष केलं. 15 वर्ष मी सेक्रेटरी होतो आणि हे सगळं आयोजन मी करायचं. मी सरांना म्हटलं तुम्ही दुसऱ्या यांना द्या. ते म्हणाल नाही रे, जीव ओतून करावं लागतं, हे लोक काय पाट्या टाकतात, असं होतं. तर मी ते केलं. म्हणजे जसं मी सामाजिक जाणीव प्रकल्प केला तसाच स्टाफ अकॅडमीचं केलं. आणि गंमत अशी की दुसरे नवे प्राचार्य आले, त्यांनी पहिलं काम केलं की हे मंडळ बंद करून स्टाफ अकॅडमी बंद केली. तेव्हा गोवारीकर कुलगुरू होते. गोवारीकर आले आणि गोवारीकर म्हणले अशी काही चर्चा विचार करावी. स्टाफ मॅनेजमेंटचे लोक ओंकार शेठ वगैरे सगळे होते. मी उठलो आणि मी म्हणालो की सर आम्ही करत होतो पण ते बंद पाडण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं ते तत्कालीन प्राचार्य वगैरे माझ्यावर फार बिनसले. पण ते गोवारीकर म्हणाले की नाही असं नाही, असं व्हायला पाहिजे. तर ते बंद झाल्यावर मग आम्ही दुसरं हे काढलं की चर्चक नावाचं एक मंडळ आम्ही सुरू केलं. चर्चक म्हणजे चर्चा करणारे लोक, प्रश्न उपप्रश्न चर्चा आणि त्याच्यातून नवं ज्ञान येतं. तर हेही जे मंडळ आहे हे कॉलेजच्या बाहेर चालवलं आम्ही. प्रत्येकाच्या घरी जायचं आणि त्यांच्या घरी आज हा कार्यक्रम आहे तर पुढच्या वेळेस दुसऱ्या कोणाच्या तरी घरी पुढच्या निमंत्रण द्यायचं, तिथं जायचं. आणि त्या लोकांचा हेतू असा होता, प्राध्यापकाच्या घरामध्ये दुसरे प्राध्यापक आले तर ह्या प्राध्यापकाच्या घरात काय दिसतं हो तुम्हाला, याच्या घरात पुस्तकं आहेत का, हे लय ती टेस्ट आहे ती की हा प्राध्यापक जर याचा आहे आणि इथं तुम्हाला औषधाला पुस्तक मिळत नसेल तर काय करत असेल हा माणूस. तर हेही होतं. आणि दुसरं कौटुंबिक परिचय एकमेकाचे होत होते. आणि जे शिक्षकांच्या मध्ये कधी कधी एकमेकाशी
बिनसले असायचं, तर तेही दूर व्हायचं. आणि त्याला आम्ही ज्ञानगंगा घरोघरी असं म्हणलं आणि ते केलं. तुम्हाला सांगतो की रावसाहेबांचा तो जो प्रसिद्ध आहे ना धार्मिक याच्यावरचा तो जो ग्रंथ आहे ना, मानव आणि धर्मचिंतन, त्यातून आलंय. तुम्ही पहा, चर्चक मधून आलंय. वकिलांचं मौलाना आझादांवरचं पुस्तक त्यातून आलेलं आहे. सुफिझम वरचं वकिलांचं पुस्तक त्या, आणि हे सगळं करायला मी होतो की त्यांना विषय सुचवायचो, पाठपुरावा करायचो, आणि हे तुम्ही केलं पाहिजे. आणि अशा प्रकारची पुस्तकं, अशा प्रकारचं हे म्हणजे महाराष्ट्राला केवढं दिलं. आम्ही म्हटलं की रिफ्रेशर कोर्स करतात, की एका रिफ्रेशर कोर्सवर 40-40, 50-50 लाख रुपये खर्च करतात, आणि त्यातून काय जेवढं मिळतं ना, आमचे 13 वर्षाचे चर्चक जर घेतले ना, तर याच्यामधून 10 रिफ्रेशर झाले असते. 10 रिफ्रेशर तुम्ही 50 लाखाने 10चे तुम्ही धरा, तेवढे किती कोटींचं काम केलं, आणि याच्यामध्ये कुणीही एक पैसा खिशातून घातलेला नाही. आपल्या घरी पाहुणे येतात, त्यांचा आदर सत्कार केला, लोक त्या आपल्या घरी प्राध्यापक काय करतात ते घरच्या लोकांना कळायला लागलं की अरे ही अशी चर्चा चालते, या लेवलचे लोक असतात. तर हे चर्चक मंडळ चालवलं. आणखी एक उपक्रम मी केला, तो म्हणजे आम्ही जे विश्वकोश आहे ना, विश्वकोशाचे सगळे खंड हे प्राध्यापकाच्या घरी असलेच पाहिजेत. आणि मग याच्यासाठी आमची जी प्राध्यापकांची पतसंस्था होती, या पतसंस्थेला सांगितलं की तुम्ही कर्ज द्या, आणि प्राध्यापक पतसंस्थेने कर्ज ग्रंथ खरेदीसाठी दिलं, आणि ट्रक भरून आम्ही ते सगळे आणले, वाईवरून आणले, आणि शब्दालयानेच आम्हाला ते आणून दिलं लांडेबाईंनी. आणि ते जे ग्रंथ आहेत ते आमच्या घरी आहेत. आज मला नेट लागत नाही, माझ्या घरी विश्वकोश आहे. जगातलं यच्चयावत ज्ञान यशवंतरावांची दृष्टी आहे. यशवंतराव चव्हाणांनी विश्वकोश मंडळ काढलं, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींसारखा माणूस तिथं बसवला, आणि त्यांच्या प्रयत्नातून, मेपू रेग्यांच्या प्रयत्नातून हे सगळं विश्वकोशाच्या खंड निघाले. भारतातल्या दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाही. राज्य सरकारने केलेली कामं आहे की, आणि हे सगळं श्रेय यशवंतरावांचं आहे. तेव्हा काय दिलं त्यांनी, की जेव्हा हे लोक विचारतात ना तुम्ही 40 वर्षात काय केलं, 75 वर्षात काय केलं, हे केलं. साहित्य अकादमी नेहरूंमुळे झाली, नाही तर ती नसते. तुमच्या घरचा ग्रंथसंग्रह पण प्रचंड आहे. तर ही पुस्तकं जमा हो प्रचंड आहे. मी जवळजवळ माझ्याकडं 5-5.5 हजार ग्रंथ हे इथं आहेत. पण आता मी गावाकडे राहायला गेलोय, शेतावर राहायला गेलोय, आणि शेतावर मी 15 वर्ष झाले तिथं राहतोय. शेतकरी आहे, पण शेतकऱ्याचं घर म्हणजे नुसतं धान्य भरलंय, हे भरलंय असं नाही. माझं घर ग्रंथ हे म्हणजे ग्रंथाने भरलेलं आहे. आणि तिथं मी गृहप्रवेश कसा केला हे सांगायला पाहिजे तुम्हाला. आम्ही लोक घरभरणी करतात, आम्ही ग्रंथभरणी केली. घरामध्ये ग्रंथ मांडले, आणि मी स्वतः ग्रंथ वाचले. मी बायबल वाचलं, मी ज्ञानेश्वरी वाचली, मी गीताई वाचली, मी लीळाचरित्र वाचलं, मी महात्मा फुले समग्र मधलं काही लेखन वाचलं, तिथं कबीर वाचला, आणि झालं आमचं. आम्हाला काही कोणी भडली नाही, कोणी नाही, केलं आम्ही. अशा प्रकारचं ते शेतातलं घर आहे. नाव गाथा आहे त्याला, आणि त्याच्याही अगोदर मी घर बांधलं ना. लोकायत, तुम्हाला सांगायला पाहिजे की लोकायत हे नाव कसं आहे, की लोकायत हे चारवाक पंथी आहे आणि निरीश्वरवादी आहे मी. त्यामुळे माझ्या घरात कोणाला तुमच्या देवांचे याचे कुठले फोटो दिसणार नाही. माझ्याकडे जर आलात तुम्ही तर हेच सगळं आहे. म्हणजे कारण साळुंख्यांचा मी चेला आहे. साळुंखे सरांनी चारवाकांवर तर लिहिलं, ते वाचलं मी, आणि म्हटलं की अरे मी साळुंखे सरांना एक पत्र लिहिलं, आणि लोकायत त्यांच्या प्रकाशनाचं नाव आहे. मी म्हटलं मी माझ्या घराचं नाव दिलेलं आहे. तर साळुंखे सरांनी मला उत्तर पाठवलं, आपण समान धर्म आहोत. असा ते आहे याचा. तेव्हा मला तोही फायदा झाला. गावाकडच्या घराचा तुम्ही उल्लेख केला, आणि नेहमीच आम्ही पाहत आलो की तुम्ही निसर्ग म्हणजे पर्यावरण, निसर्गवादी आहात तुम्ही. होय. तर हे कसं काय तुमच्या कसं आलं? म्हणजे तुम्हाला कुटुंबाची पार्श्वभूमी आपण सगळे खेड्यातले असल्यामुळे तर आहेच आहे, पण
रिटायर झाल्यानंतर माणसं शहराला सोकावतात, इथेच राहतात, त्यांच्या आवडी निवडी बदलतात. आणि तुम्ही गावाकडे गेलात, त्यात पुन्हा गांधींनी जसं सांगितलं तसं, तर काय मला तिथं करताय तुम्ही? माझ्या 15 समोर दिवस- आहे ना, तुम्हाला माहिती आहे की प्रकाश आमटे हे हेमलकशाला गेले आणि भामरागडला तिथं त्यांनी काम उभं केलं, तिथं राहिले. जगापासून तुटलेले होते ते. मलाही निसर्गाच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर एकाकी नाही वाटत, आपण त्याचा भाग आहोत. आणि जे काही तुकाराम महाराज जे म्हणतात ना, वृक्षवल्ली ती सोयरी होतात, आणि त्याचा अनुभव मी आता घेतोय. माझ्या घराकडे आलात तर माझ्या घराशेजारी सगळी झाडी आहे. सगळ्या आता मध्ये ते आमचे कोण संदीप वाकचौरे आले होते, त्यांनी पाहिलं, त्यांनी आर्टिकल लिहिलं की कारण तिथे येणारी जी फळं आहेत ना ती सगळी पाखरांसाठी आहेत. मी रोज जे पक्षी पाहतो तिथं 69 प्रकारचे वेगवेगळ्या पक्षी 69 प्रकार पक्षी निरीक्षण हा माझा छंद आहे. आणि तो शहरी मंडळींसारखा नाही, त्याचं शेपूट इतके इंच आहे ते असं नाही. लोकमानसामध्ये मी चिमण्या चिवचिवल्या नावाचं एक पुस्तक गाजलं आणि पण ते याच्यावरच आहे, पक्षी निरीक्षणावरच आहे. तेव्हा त्याची प्रस्तावना ही भास्कर चंदनशिव हे माझे मित्र आहेत, फार जवळचे मित्र आहेत. तर चंदनशिवांनी लिहिली आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं की लोकमानसात रुजलेला जो पक्षी आहे ना, तो पक्षी हा त्याच्यात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि शेतकरी आणि ते पक्षी यांचं नातं हे त्याच्यामध्ये मी मांडलेलं आहे. तेव्हा आपण त्या सगळ्या पर्यावरणाचा घटक आहोत आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याच्याशी एकरूप होऊनच जगावं लागेल. तुम्ही एकटे म्हणजे त्याच्याशी संघर्ष करून नाही, त्याची साथ घेऊन आपल्याला राहिलं पाहिजे. मी राहतोय त्याच्यात आणि त्यामुळं मला आनंद वाटतो. ह्या निसर्गाच्या येण्याची माझी सुरुवात झाली. मी ठाकरांच्या लोकगीतांचा अभ्यास करायला लागलो आणि गाणी जमा करायला मी रानोमाळ हिंडलो, शोधयात्रा काढायचो. 15-15 दिवस आम्ही बाहेर रानामध्ये जायचो. एक समाजवादी कार्यकर्ते शिवाजी जाधव म्हणून होते जुन्नरचे, आणि एक साबळे गुरुजी म्हणून होते आदिवासी महादेव कोळी. तर आम्ही भटकायचो, तिकडेच जायचो, त्याच लोकांचे व्हायचो आणि ठाकरांची गीतं गोळा केली. माझं दुर्दैव असं की मी 1000 गाणी गोळा केली आणि मला वाटतं की 78 साली दिवाळीच्या महिन्यात भाऊबीजेच्या दिवशी आमचं झोपडं होतं, त्याला आग लागली आणि त्यात ते सगळं जळून खाल्लं. माझं PhDचं चाललेलं होतं. नंतर मग मी पुन्हा उभारी धरली, पुन्हा उभा केलं आणि मग आता ठाकरेंच्या लोकगीतांवरचं माझं जे पुस्तक आहे ते पुस्तक पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केले. महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये लोकसाहित्याला संदर्भ पुस्तक म्हणजे वापरलं जाते. तुमची बरीच पुस्तकं आहेत, संदर्भ आहेत. संदर्भ बघा, आपण सरांशी बोलतोय आणि कुठेही ही काही मुलाखत असं नाही, अनौपचारिक गप्पा. आणि सरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते जितकं बोलत राहतील तेवढं ते ऐकावं वाटतं. ते सोपं प्रासादिक बोलतात आणि 75 वर्ष सरांना झाली त्याच्यावर विश्वास बसत नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर, त्यांचा जो उत्साह आहे पूर्ण. आणि मी सुद्धा एक म्हणजे माझे शिक्षक म्हणून मी जे त्यांना बघतोय गेली 25 वर्ष, तर सतत सर काही ना काही उपक्रम नवीन लिहिणं हे ते सगळं असं चाललेलं असतं. माझ्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा हे माझ्या या सगळ्या. म्हणून सुरुवातीला जी आपण सुरुवात केली ना की सरांच्या चेहऱ्यावर जी टवटवी आहे, हास्य आहे, एवढा उत्साह आहे, तर त्याचं कारण हे आहे की गांधी, निसर्गाचा सहवास, आणि म्हणून ते आयुष्यभर एवढे प्रयोग करू शकले. एका तासात आपण ऐकतोय किंवा हे सरांचं जे काही काम आहे ते खूप म्हणजे तास सर बोलू शकतात, पण कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून सरांना त्यांच्या 75 निमित्त शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि सर काय आणखी त्यांच्या हातामध्ये कामं खूप आहेत, पुस्तकं लिहायचे, ते सारखं त्यांनी देशभर भ्रमंती केली, त्या भ्रमंतीवर सुद्धा त्यांची पुस्तकं आहेत. सरांची सगळी पुस्तकं खरं म्हणजे वाचण्यासारखी आहे. आणि आता आपण इथं थांबूया, सरांना शुभेच्छा देऊया आणि सर असेच आपल्याला नवनवे पुस्तकं देत राहतील, नवे नवे उपक्रम सुचवत राहतील. आणि त्यांचा 75चा कार्यक्रम होतोय, तोही अत्यंत दिमागदार आणि चांगला होईल. त्याचा गौरवग्रंथ होतोय, तोही अत्यंत सुंदर आणि वाचनीय होईल. सर, तुम्ही जे काही दिलेलं आहे तर खरोखर म्हणजे महाराष्ट्रावर याचे खूप मोठे
आता उपकार म्हणायचे की नाही बघा, पण एवढा मोठा साहित्यिक महाराष्ट्राला दिला, एवढा मोठा संशोधक दिला, ज्यांनी ग्रामीण साहित्याची चळवळच मुळात सुरू केली, त्यातल्या एक प्रमुख याच्यापैकी तुम्ही आहात. आपण इथे थांबूयात आणि सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आभारी.